स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षा करीत आहेत या सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. मग कोणते अर्ज भरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? आपण तर ICDS म्हणजे जे काही मुख्य सेविका आहे याचा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे मुलींनी फॉर्म भरलेला आहे. नंतर समाज कल्याणची जी भरती आहे त्या भरतीचे सुद्धा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे चालू आहे फॉर्म भरणे, अर्ज करणे. नंतर आपला आदिवासी विकास आहे, आदिवासी विकास विभाग, त्याचे सुद्धा फॉर्म भरलेले आहे. सोबतच BMCच्या जागा आहे म्हणजे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या, त्याचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. मग हे जे फॉर्म भरलेले आहेत या फॉर्म भरल्यानंतर ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा कधी होणार आहे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे. नंतर याचे जे काही राहिलेले जे दिवस असणार आहे, परीक्षा किती दिवसांनी होणार आहे, मग याचं नियोजन कसं करावं, विषय कोणते असणार आहेत, कॉमन सब्जेक्ट कोणते आहेत, या संपूर्ण बाबींचा आपण विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील, या प्रकारचे जे काही जाहिराती असतील किंवा परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे जे काही अपडेट असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्याला मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आदिवासी विकास विभागाची जी भरती आहे ते मागच्या वेळेला आली होती, परंतु ती भरतीला काही स्थगिती आली आणि त्याच्यानंतर पुन्हा आता फॉर्म भरायची डेट आपल्याला आली होती आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. त्यानंतर समाज कल्याणचं आहे, समाज कल्याणचं पण डेट दोनदा वाढवण्यात आलेली आहे. आता सुद्धा 30 तारखेपर्यंत डेट वाढवण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करून घ्यायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सोबत BMCचं पण आपल्याला माहिती आहे, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे सुद्धा फॉर्म भरून झालेले आहेत. आणि मुख्य सेविका जे ICDS ची आहे, म्हणजे पुणे आयुक्तालयाच्या माध्यमातून या जागा निघलेल्या आहेत मुख्य सेविकेच्या, म्हणजेच परिवेक्षिका जे असते, एका परिवेक्षिकेच्या अंडरमध्ये 25 अंगणवाड्या असतात, तर या परिवेक्षिकांची सुद्धा जागा भरण्यात येणार आहे आणि फॉर्म सुद्धा भरलेला आहे. मग याची एक्झाम कधी होणार, एक्झामचा डेट त्या ठिकाणी दिलेला नाहीये. मग एक्झाम कधी होणार असे प्रश्न विद्यार्थी विचारत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या आपल्या इकडे आचारसंहिता आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता आहे आणि आचारसंहितामध्ये कोणती जाहिरात निघत नाही. परंतु ज्या जाहिराती निघलेल्या आहेत, ज्यांच्या जाहिराती निघल्या आहेत त्यांच्या अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशी परीक्षा मात्र घेता येते. आणि आपल्याला माहिती आहे परीक्षा जरी घेता येत असली पण या वेळेला कोणतीच एक्झाम घेतली जात नाही आहे. हा महाराष्ट्रातील एक एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. मग या माध्यमातून आपल्याला कधी घेता येणार आहे ही एक्झाम, तर लक्षात घ्यायचं आपल्याला की 20 तारखेला निवडणूक आहे. 20 तारखेला निवडणुकीनंतर 23 तारखेला जे आहे, तर 23 तारखेला या ज्या गोष्टी आहेत त्याचा रिझल्ट लागणार आहे. मग रिझल्ट लागल्यानंतर हे दिवस सोडून आपण हा विचार करायला पाहिजे की ही जी भरती किंवा ही जी जाहिरातीच्या जी काही एक्झाम घेतली जातं, ही एक्झाम नेहमीप्रमाणे ज्या वेळेला सरकार स्थापन होतं, सरकार स्थापनेनंतर 15 ते 20 दिवसाने ही एक्झाम घेतल्या जात असतं. मग आता आपल्याकडे दिवस किती उरले लक्षात घ्यायचं आहे. 23 तारखेला म्हणजे 23 तारखेला रिझल्ट लागणार आहे, 20 तारखेला याचं वोटिंग आहे आणि त्यानंतर 10 ते 15 दिवस तुम्हाला माहिती आहे की 15 दिवस तरी सरकार बसायला लागेल. म्हणजे हे 20-25 दिवस सोडले आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढे पुन्हा 15 ते 20 दिवस पकडले तर म्हणजे 45 दिवसानंतर ही एक्झाम होऊ शकते आणि ती डेट येऊ शकते. म्हणजे आपल्याकडे एकंदरीत राऊंड फिगर जर दिवस पकडतो म्हटलं तर 45 ते 50 दिवस, म्हणजे पावणे 2 महिने किंवा 2 महिने पकडा आपल्याकडे आहेत आणि त्याचाच नियोजन आपल्याला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. मग कॉमन सब्जेक्ट मग अभ्यास कसं करणार आहात तुम्ही, तर हे जे काही परीक्षा आहे संपूर्ण सरळ सेवा आहे. ह्या सरळ सेवा आहे, डायरेक्ट सरळ सेवा एक्झाम द्या आणि तुम्ही नोकरीला लागा. कोणताही इंटरव्ह्यू नाही आणि कोणतीही मुख्य परीक्षा नाही. मग आपण या काय करणार आहोत, तर हे जे 45 दिवस आहे या 45 दिवसामध्ये आपल्याला नियोजन करायचे आणि विषय कोणते, मग या विषयामध्ये कॉमन सब्जेक्ट असणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे कोणते कॉमन सब्जेक्ट आहे, इंग्रजी कॉमन आहे, अंक गणित बुद्धिमत्ता कॉमन आहे, GK कॉमन आहे, जनरल अवेअरनेस किंवा जनरल स्टडी जर आपण पकडतो म्हटलं तर हे जे कॉमन सब्जेक्ट आहेत, अंकगणित मध्ये आणि वेगळी बुद्धिमत्ता वेगळं, हे जर तुम्ही पकडतो म्हटलं तर असं टोटल मराठी इंग्रजी हे सर्व 5 विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो. या 5ही विषय कॉमन विषय असल्यामुळे आपल्याला त्याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे. मग 5 विषय 45 दिवसानुसार तुम्ही करायचा आहे. तुम्हाला जो विषय चांगला जमत असेल त्या विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा नाही आहे, पण त्याची रिव्हिजन मात्र आपल्याला डेली करायची आहे. 8 तास अभ्यास करणारा विद्यार्थी किंवा 10 तास अभ्यास करणारा विद्यार्थी 2-2 तास तरी विद्यार्थी मित्रांनो याचे तुम्ही रिव्हिजन करू शकता. याचे जुने जे पेपर सेट आहेत ते पेपर सेट तुम्ही सोडवून पाहू शकता. त्यामुळे तुमचा चांगला फायदा होणार आहे आणि तुमची अचूकता जी काही आहे ते वाढेल.
म्हणजे चुकण्याची जी क्षमता आहे किंवा चुकण्याचे जे काही प्रकार आहे तुमचा हे कमी होईल. जे सिल्ली मिस्टेक आपण एक गोल्ड नाव दिलेला आहे, शब्द दिलाय, हे मात्र त्यातून आपण दूर जाऊ शकतो जास्तीत जास्त पेपर सोडवले तर. विद्यार्थी मित्रांनो, यानुसार आपल्याला या परीक्षेचं नियोजन करायचं आहे. आपल्याकडे उरलेले आहेत फक्त आणि फक्त 45 ते 50 दिवस. या 50 दिवसाचं नियोजन विद्यार्थी मित्रांनो 8 तास आणि 10 तासाचं नियोजन जर तुम्ही केलं, अभ्यासिकेत जर तुम्ही बसत असाल तर यानुसार तुम्हाला नियोजन करायचं आहे. नक्कीच आपण या परीक्षेतून यश मिळवाल, ही आपली एक शाश्वती मी वर्तवत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याकडून अपेक्षा करतो की हे जे नियोजन आहे, हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला आवडला असेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या, कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे असे अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.